हाय हॅलो नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना। आजचा दिवस तुम्हाला आनंदी आणि आरोग्यदायी जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आज ना मुंबईमध्ये एवढा पाऊस होतोय ना, खूप पाऊस होतोय कालपासून आणि रात्री तर खूपच पाऊस झाला। त्यामुळे सकाळी मी आज मुलींना शाळेतही नाही सोडलं। मिस्टरही आज तयार होऊन बसलेले आहेत। तुम्हाला दाखवते मी किती पाऊस आहे आज। ते बघा तुम्हाला बघता येईल किती पाऊस पडतोय आहे। तुम्हाला बघता येईल मी आज मुलींना पण आज शाळेत सोडलेलं नाही। मिस्टर सुद्धा तयार होऊन बसलेले आहेत ऑफिसला जायला। तेव्हा सिद्धी स्वस्ती दोघी शाळेत गेल्या नाही आज, कारण मीच नाही पाठवलं त्यांना। एवढा मुंबईमध्ये पाऊस होतो ना, तर गावाकडे सुद्धा याचा परिणाम होतो। गावाकडे पण पाणी होतो खूप। तर अशा वेळेस ना लोकांनी, गावाकडच्या लोकांनी ना खूप काळजी घ्यायला पाहिजे। बऱ्याच ठिकाणी जनावरं वाहून गेली, गाड्या वाहून गेल्या, खूप ठिकाणी नदी नाले साचलेत। तर अशा वेळेस लोकांनी खूप काळजी घ्यायला पाहिजे। खास म्हणजे शेतकरी वगैरे असतात, ते शेतात अडकून बसतात। तर म्हणजे काळजी घ्या स्वतःची, आणि जिथे तुम्हाला सुरक्षित वाटेल ना अशा ठिकाणी राहा। मिस्टर हे काहीतरी बोलणार आहेत, बोला। तुम्ही काळजी घ्या, व्यवस्थित राहा, गरज असेल तरच घराबाहेर पडा। आता मी सकाळचं तयार होऊन बसलो, पण आता 11:30 वाजलेले आहे। आता मी आता न जाण्याचा विचार करतोय ऑफिसला, कारण बाहेर भरपूर पाणी आहे, गाड्याही थांबलेल्या आहेत, आमच्या लोकलही बंद आहे मुंबईमधल्या। त्याच्यामुळे मी घराबाहेर निघत नाही। तुम्ही काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या, मुलांची काळजी घ्या। गरज त्यांना शाळेतही पाठवू नका, भरपूर पाणी असेल तर। हो, मुलांना ना शाळेत नका पाठवू, कारण मुंबईमधले असतील ना तर त्यांनी तर बिलकुल नका पाठवू। गावी तर कारण शाळा लवकर सुट्टी देत नाही। रेड अलर्ट जरी असला, ग्रीन असो, काही असो, पण मुलांना सुट्टी नसते मुंबईमधल्या। तर आपणच स्वतःच ती काळजी घ्यायची। आई वडिलांची जबाबदारी आहे आपली मुलं शाळेत पाठवायची की नाही। तर मी तर नाही पाठवले, कारण आमच्या इथे खूप पाणी साचतं। मी सकाळी त्यांना उठवलं पण नाही, आधी उठले, बघितलं पाणी साचलेलं आहे, खूप पाऊस आहे, तर मी नाही पाठवलं त्यांना शाळेत। आणि आता बघा 11:30 वाजले, एवढा पाऊस सुरू आहे अजूनही। आता जे मुलं शाळेत गेले असतील आणि तो येईपर्यंत जर खूप पाऊस असेल तर त्यांना किती वाजतील घरी यायला, विचार करा। म्हणून आपणच काळजी घ्या आपल्या मुलांची, आपल्या परिवाराची। पाऊस काय कमी व्हायला तयार नव्हता। मिस्टरही ऑफिसला जातील असं वाटत नव्हतं। नंतर ते थोडा पाऊस कमी झाला तर गेलेच, कारण जावंच लागतं। नंतर किचनमध्ये आले, साबुदाणा गरम केला, मस्त उपवास होता, साबुदाणा खिचडी खाऊन घेतली। नंतर मुलींना बघायला हॉलमध्ये गेले। काय करते स्वस्ती? बॉल खेळती, दुसरं काही करत नाही, नुसतं खेळती, टॅब बघती, टीव्ही बघती आणि खेळती, बस। अभ्यास कर, थोडासा अभ्यास घे। ती तू काय करती? दाखव काय ग हे? हेअरबँड बनणार आहे। याचा हेअरबँड बनवणार का? कोणासाठी? तुला तर केसच नाही ना। स्वस्तीसाठी का? स्वस्तीला बंद नाहीये। कॅमेऱ्यावर मारला बॉल। स्वस्ती लाईक करायचं, सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करत नाहीत ना, पण सबस्क्राईब करायला पाहिजे की नाही? हो ना, करायला पाहिजे। बाय।